फक्त स्किनच्या दृष्टीने म्हणालो तर आपण ना, तर आहारामध्ये प्रथिनयुक्त आहार घेणं गरजेचं आहे. कारण का शरीराची आपण जर ठेवण बघितली, तर स्किन ही इलॅस्टिक असते. तिला एक प्रकारची लवचिकता असते आणि ती लवचिकता चांगली राहण्यासाठी आपल्या आहारामध्ये उत्तम प्रकारचं प्रथिन असणं गरजेचं आहे. मग प्रथिनांच्या बाबतीमध्ये विचार केला तर प्रथिनांच्या बाबतीमध्ये आपल्याकडे प्लांट रिसोर्सेस आहेत आणि ॲनिमल रिसोर्सेस आहेत. सो प्लांट रिसोर्सेसमध्ये आपल्याकडे डाळी, उसळी आहेत, सोयाबीन आहे, लेग्युम्स आहेत, स्प्राउट्स आहेत, ह्याचा वापर करायचा. त्याचबरोबरीने आपल्याकडे नट्स आणि सीड्स आहेत, त्याचाही वापर करायचा. आणि ॲनिमल प्रोटीन जे आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने अंड्यातलं पांढरं, दुधाचे पदार्थ, त्याच्यामध्ये दही, ताक, पनीर असे येतील. आणि जे नॉन व्हेजिटेरियन असतील त्यांना चिकन किंवा फिश. एस्पेशली व्हाईट मीट इज गुड फॉर स्किन. ओके. कारण का स्किनला प्रोटीनची गरज आहे. स्किनला प्रोटीन व्यवस्थित गेलं तर कोलॅजन सिंथेसिस चांगलं होणार आहे. आपण आता असं खूप ऐकतो, जेव्हा सोशल मीडियावर पण असतं की कोलॅजनविषयी खूप सांगितलं हां, जातं. हां. मग कोलॅजन खाणं गरजेचं आहे का ॲक्च्युली आहारातून असे पदार्थ निवडावेत की शरीर स्वतःचं स्वतः कोलॅजन तयार करू शकेल? तर मला असं वाटतं की प्रथिनांची गरज खूप मोठी आहे आणि त्याचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश करणं गरजेचं आहे.